नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वाटप होणार, याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना कोण्या पिकासाठी किती रुपये पीक विमा भेटणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर आजपासूनचे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी त्या पीक विम्यासाठी पात्र आहेत, त्याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, आणि अहमदनगर जिल्ह्यातील 2,70,000 शेतकरी पात्र आहेत आणि या जिल्ह्यातील सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे नांदेड, आणि नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासाठी 8 लाख शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे नाशिक, आणि नाशिक जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पीक विमा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 85,000 शेतकरी पात्र आहेत आणि या 85,000 शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा अखेर चंद्रपूरमध्ये मंजूर झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील 2,05,000 शेतकरी पात्र आहेत आणि या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जळगाव, आणि जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा अखेर जळगावमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी, आणि परभणी जिल्ह्यातील 7,07,000 शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा 25% अग्रिमचा पीक विमा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि ज्वारी या सर्व पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वर्धा, आणि वर्धा जिल्ह्यातील जवळपास 1,90,000 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास सोयाबीन या पिकाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नागपूर, नागपूर जिल्ह्यातील 1,06,000 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पीक विमा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना, जालना जिल्ह्यातील जवळपास 4,35,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी या पीक विम्याचं या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे गोंदिया, गोंदिया जिल्ह्यातील 2,000 शेतकरी पात्र आहेत सर्वच्या सर्व पिकासाठी। याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील 1,000 शेतकरी, कोल्हापूर जिल्ह्यातील 6,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 500 शेतकऱ्यांचा समावेश आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 200 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा 16वा जिल्हा, आणि तो पण महत्त्वाचा जिल्हा, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7,80,000 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा 17वा जिल्हा आहे भंडारा, भंडारा जिल्ह्यातील 20,000 शेतकरी पात्र आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पालघर, पालघर जिल्ह्यातील 2,500 शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम, वाशिम जिल्ह्यातील 2,90,000 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा, आणि बुलढाणा जिल्ह्यातील 4,50,000 शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा सर्वात जास्त वैयक्तिक क्लेमचा पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सांगली, सांगली जिल्ह्यातील 18,000 शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर मित्रांनो, 22वा जिल्हा आहे नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्यातील 35,000 शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड, बीड जिल्ह्यातील 10 लाख शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा सर्वात जास्त पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातील 3,07,000 शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा 25% अग्रिमचा पीक विमा 150 कोटी रुपयाचा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अकोला, अकोला जिल्ह्यातील 2,90,000 शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयाचा पीक विमा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धुळे, धुळे जिल्ह्यातील फक्त 10,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे।
पुणे जिल्ह्यातील 11,000 शेतकरी आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 1,50,000 शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील 3,90,000 शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा 110 महसूल मंडळामध्ये अग्रिमचा पीक विमा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 1,25,000 शेतकरी पात्र आहेत. याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यातील 3,500 शेतकरी पात्र आहेत. आणि शेवटचा जिल्हा लातूर. लातूर जिल्ह्यातील 1,70,000 शेतकरी पात्र आहेत. ते पण वैयक्तिक क्लेमच्या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत. याचबरोबर मित्रांनो आता हे संपूर्ण 30 जिल्ह्याची पात्र शेतकरी संख्या, कोण्या पिकासाठी पीक विमा किती वाटप होणार ही संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कोणकोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण होणार हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पुढच्या 2 मिनिटाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा. तर मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या पीक विम्याचं वाटप होणार आहे. दुसरी विमा कंपनी AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचं वाटप होणार आहे. याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा या पीक विम्याचं वाटप होणार आहे. तर मित्रांनो चौथी विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे. पाचवी विमा कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे. याचबरोबर सहावी विमा कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे. सातवी विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे. आठवी विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे. आणि शेवटची विमा कंपनी आहे चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण होणार आहे. आता या 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातल्या या 30 जिल्ह्यामध्ये या खरीप हंगाम 2024-25च्या पीक विम्याचं वाटप होणार. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचं वाटप होणार याची थोडक्यात माहिती सांगतो. परभणी, नांदेड, हिंगोली, जालना आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप होणार. आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम विमा कंपनीकडे दाखल केले होते अशा वैयक्तिक क्लेमच्या परंतु पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार. सर्वात जास्त 2 पिकासाठी पीक विमा भेटणार, सोयाबीन आणि कपाशी या 2 पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा भेटणार. अशा संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आमचे शेवटी यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या साईडला दिसत असलेल्या अशा बटनावरती म्हणजे क्लिक करा, लाईक या बटनावरती क्लिक करा. आणि जवळपास हा व्हिडिओ संपूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.